सलमानला ज्या कलमाखाली आज न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे ते आपल्या ड्रायव्हिंगमुळे निष्काळजीपणामुळे सदोष मनुष्यवध होऊ शकतो याचं नॉलेज असल्याबद्दलचं 304 पार्ट 2 खाली दोषी ठरवलेलं आहे। 304 पार्ट 2 खालचे आरोपी फार कमी परिस्थितीत असे दोषी ठरतात। साधारणपणे आतापर्यंत रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगमुळे जर कोणाचा मृत्यू होत असेल तर 304 अ खाली दोषी ठरवले जातात। पण या खटल्यात सरकारी पक्षाला यश आलेलं आहे की त्याला हे म्हणजे नॉलेज असून ड्रायव्हिंग आपल्या ड्रायव्हिंगमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो आपल्या निष्काळजीपणामुळे याची माहिती होती आणि त्याच्यामुळे ही एक विशेष बाब या खटल्यामध्ये। त्याचप्रमाणे न्यायालयात जे सलमानने जो बचाव पक्षातर्फे एक साक्षीदार हजर करण्यात त्याच्यावरती न्यायालयाने विश्वास ठेवला नाही आणि इतकंच नव्हे तर 337 काही लोकांना मायनर जखमा काही लोकांना मेजर जखमा अशा सर्व प्रकारे दोषी ठरवलेला आहे। शिक्षेविरुद्ध युक्तिवाद ऑलरेडी संपलेला आहे आणि आता शिक्षा काय मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अर्थात ही शिक्षा किती असावी हा पूर्णपणे स्वतंत्रपणे न्यायालयाची डिस्क्रिशनचा स्वेच्छाधिकार आहे आणि न्यायालयाला शिक्षा जाहीर करताना अनेक बाबींचा विचार करावा लागेल। सलमानचं आतापर्यंत कोर्टातलं वागणूक, त्याचप्रमाणे सलमानने यापूर्वी गुन्हे केले आहेत का आणि त्याचप्रमाणे ज्या सलमानच्या ड्रायव्हिंगमुळे ज्या लोकांवरती हा म्हणजे ज्यांना विक्टिम्स म्हणतो त्यांना नुकसान भरपाई किती, कॉम्पेन्सेशन किती दिले गेले आणि यापुढे किती दिवस आहेत या सगळ्या बाबीचा साधक विवादक विचार करून न्यायालयाला जस्ट शिक्षा सेंटेन्स द्यावी लागेल। नक्कीच सर, या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण संजय दत्तच्या बाबतीतही पाहिलं किंवा या बाबतीत जर बोलायचं झालं एखादा सेलिब्रिटी असतो, विशेषतः बॉलिवूडचे सुपरस्टार असतात, त्यांचा ज्यावेळी खटल्यातला सहभाग असतो त्यावेळी त्यांची प्रचंड फॅन फॉलोईंग असतो, आपल्या आयकॉनला झालेल्या शिक्षेचा प्रचंड प्रभाव हा त्यांच्या चाहत्यांवर पडत असतो। या केसचा जर उल्लेख केला तर रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून गाडी चालवणं या दोन गोष्टींचा त्यांच्या चाहत्यांवर किती प्रभाव पडेल असं वाटतं? चाहत्यांवरती निश्चित या शिक्षेचा प्रभाव पडणार, कारण असं असतं की आपली भारतीय संस्कृतीमध्ये आजही आपण चित्रपट कलावंतांना फार दैवत मानतो आणि त्यांचं बऱ्याच वेळा ठिकाणी आपण अनुकरण करत असतो। परंतु चाहत्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि विशेषतः ज्यांना समाजात काही स्थान प्राप्त झालेलं आहे, ज्यांना आपण सेलिब्रिटी असं म्हणतो, त्यांनी विशेष बाब आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये दक्षतेने वागलं पाहिजे, कारण त्यांना प्रसार माध्यमच त्यांचा मागोवा घेतात असं नाही, तर समाज त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून एक त्यांना वेगळं आयडॉल म्हणून बघत असतं आणि त्यामुळे अशा व्यक्तीकडनं चूक होणं हे समाजाला देखील मान्य नसतं। नक्कीच निकम साहेब, आणखीन एक महत्त्वाचा जर या सगळ्या प्रकरणाकडे पाहिलं जरी 13 वर्ष लांबलेला खटला असला तरी ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात हा खटला चालला ते सगळ्यांनीच त्याची नोंद घेतलेली आहे। विशेषतः 304 ए याच्यावरचं जे फ्रेमिंग झालं नंतर ते 304 पार्ट सेकंड मध्ये त्याचं फ्रेमिंग झालं आणि त्यानंतर सलमान भोवतीचे फास हे जास्त आवळले गेले, याबद्दल जरा विस्तृत बोला। सुरुवातीला पोलिसांनी ज्या वेळेला आरोपपत्र दाखल केलं त्यावेळेला रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंग कॉझिंग द डेथ हा म्हणजे 304 खाली आरोपपत्र दाखल केलं होतं, परंतु सरकार पक्षापाशी असे पुरावे होते की जेथे त्याला माहीत असून देखील आपल्या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे मृत्यू होऊ शकतो याचं ज्ञात त्याला नॉलेज होतं आणि म्हणून त्याच्यावर ते सेक्शन त्याच्यावर अमेंडमेंट करण्यात आलं म्हणजे आणि मग या कलमाखाली त्याला आज दोषी ठरण्यात आलं। नक्कीच या संपूर्ण खटल्यात 27 साक्षीदार तपासले गेले आणि प्रत्येकाचा जे साक्षी पुरावे देण्यात ही पोलिसांची बाजू ही प्रचंड यशस्वी ठरली, जेणेकरून सलमान आज हा दोषी सिद्ध झालेला आहे। मुंबई पोलिसांच्या या सगळ्या कामगिरीबद्दल आपण काय बोला? नाही, मुंबई पोलिसांनी अतिशय कसोशीने बऱ्याच वेळा कागदपत्र सापडत नव्हते पण त्यांनी ते शोधून काढले आणि मुंबई पोलीस दलाने बरेच चांगले प्रामाणिक प्रयत्न केले। एक सिने अभिनेता आहे किंवा एक समाजात उच्चभ्रू आहे म्हणून काही आपण बेपरवाई किंवा निष्काळजीपणा दाखवलं नाही याचं मला कौतुक वाटतं आणि निश्चित त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे। निकम साहेब, एक माणुसकीचा एक वेगळा या ठिकाणी पर्याय दिसला। कसं असतं की एखाद्या वेळेला सेलिब्रिटी पण असलं की ते आपल्यापेक्षा प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी जाते आणि असलेल्या वास्तवाचा काही काळ आपल्याला विसर होऊन जातो, पण या वेळेला मात्र जो बारचा जो वेटर होता सर्व करणारा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याच्यासमोर त्याला सलमान खान दिसला नाही तर त्याला तो मृत झालेला व्यक्ती त्याच्यासाठी मोठा होता आणि सलमान खाननं दारू प्यायली याची त्यांनी स्पष्टपणे येऊन साक्ष दिली। समाजातल्या अतिशय अभावानं आढळणाऱ्या
या अशा साक्षीदाराबद्दल, त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल साक्ष आणि सत्य बोलण्याची जी उर्मी प्रत्येक मनात जागू शकते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने न्यायालयापुढे हे सत्य सांगितलंच पाहिजे, कारण सत्य सांगितलं नाही तर कुठल्याही गुन्हेगाराला त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ शकत नाही. आणि त्यामुळे इतर लोकांनी देखील यापासून धडा घेतला पाहिजे की आपल्या पुढे असलेला आरोपी कोण आहे, त्याचं समाजात काय स्थान आहे हे न बघता देखील आपण सत्याची कास धरली पाहिजे, जेणेकरून आपण न्यायदेवतेला देखील मदत करू आणि गुन्हेगारीचं उच्चाटन व्हायला त्या प्रमाणे मदत होईल. नक्कीच. निकम साहेब, एक आणखी महत्वाचा प्रश्न की या क्षणाला सलमान खानवरची निकालाचं आता वाचन सुरू झालेलं असेल, अवघ्या काही क्षणात निकाल येईल, पण यानंतर सलमानच्या शिक्षेबद्दल आपल्या काय शक्यता असतील? 3 वर्षानंतर जर कमी असेल तर त्याचे पर्याय त्याच्यासमोर काही असतील का, किंवा त्याच्यानंतर तो बेल मागू शकतो का, की या सगळ्या परिस्थितीत त्याची अटक ही अटळ ठरू शकते? जर सलमान खानला 3 वर्ष किंवा त्याच्या कमी शिक्षा मिळाली तर याच कोर्टाकडनं तो जामीन मागू शकतो, कारण यापूर्वी तो जामिनावरती सध्या मुक्त आहे. जर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर होत असेल तर कदाचित त्याला या कोर्टाकडे शिक्षा सस्पेंड करून, म्हणजे तहकूब करून मागण्याचा अधिकार राहणार नाही. त्याला उच्च न्यायालयात तशी धाव घ्यावी लागेल आणि उच्च न्यायालयातूनच त्याबद्दल त्याला काही रिलीफ मिळू शकतो. नक्कीच रिलीफ मिळू शकतो. एक आणखीन एक महत्वाचा प्रश्न, संजय दत्तच्या बाबतीत ज्यावेळी असंच काहीसं सुरू होतं त्यावेळी मी पडद्यावर मुन्नाभाई रंगवला आहे, मी गांधीजींचं तत्वज्ञान आणलेलं आहे. आज सलमाननं देखील तेच म्हणणं होतं की मी बिईंग ह्युमनच्या माध्यमातून अनेक कुटुंब वाचवलेले आहेत, अनेक संसार वाचवलेले आहेत, मी सामाजिक कार्य करतो. ते लक्षात घ्या, आपली वर्तमानातली सकारात्मक बाजू सांगताना भूतकाळातल्या नकारात्मकतेवर यशस्वीरित्या पडदा टाकण्याचा प्रयत्न ही सेलिब्रिटी मंडळी करत असतात. त्याला कुठेतरी चाप बसली आहे असं वाटतं का? लक्षात ठेवलं पाहिजे आपण, सलमान खान असं करतो असं नाही, प्रत्येक व्यक्ती असं करत असते की निश्चित शिक्षा झाल्यानंतर ती व्यक्ती आपलं पूर्वायुष्यात कसे आपण चांगलं होतो किंवा आपण आता भविष्यात कसे सुधारलेलो आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करून एक लिनियन्सी, म्हणजे एक दया दाखवावी अशी विनंती करू शकतात. अर्थात सलमानची विनंती मान्य झाली का नाही मान्य झाली हे अजून न्यायालय शिक्षा देईल त्यावेळेलाच कळेल, आणि त्यामुळे त्यावरती आता भाष्य करणे योग्य होणार नाही. नक्कीच आता भाष्य करणं योग्य नाही, ते अर्थातच हे भाग महत्वाचा आहे. पण या ठिकाणी अशा पद्धतीची आरोपीकडनं शेवटच्या क्षणी आपली नकारात्मक बाजू लपवण्याची ही जी धडपड असते, या धडपडीची मानसिकता काय असते? शेवटच्या क्षणापर्यंत आपण पळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो का? प्रत्येक व्यक्तीची मानसिकता असते. ज्या वेळेला तो एखादा दोषी समाजापुढे त्याचं चित्रण उभं राहतं त्यावेळेला ते दोषी चित्रण खोडून काढण्याकरता तो आपण चांगलं कसं आहे आणि आता कसे चांगले वागत आहोत हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यात चुकीचं असं काही नाही, हे अत्यंत नैसर्गिक आहे, प्रत्येक मानवी स्वभावाला धरून ही बाब आहे. त्यामुळे सलमानने काही वेगळं केलंय अशातलं भाग नाहीये. सलमानने जे इतर लोक करतात त्याप्रमाणेच त्याने अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.